आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आय डीला सबस्क्राईबसुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, कोणत्याही माणसाने त्याच्या जीवनात योग्य शिक्षण घेतल्यावर व जीवनात येणाऱ्या प्रत्येक माणसाशी प्रेमानं जिव्हाळ्यानं आपुलकीन राहिल्यावर त्याची प्रगती होती. बांधवांनो, उदाहरणार्थ एका ऑफिसमध्ये गणपत आणि संपत नावाचे दोन माणसं राहत होते. त्या दोघांचंही त्या ऑफिसमध्ये एकाच पोस्टवर नेमणूक झाली होती. दोघंही चांगले काम करायचे पुढे होण्यासाठी, म्हणजे पोस्ट मिळण्यासाठी भरपूर असे काम करायचे. मग ते योग्य काम करायचे. परंतु एकाचा स्वभाव असा होता की त्याला काही ताण आला कामाचा, की कोणाशी प्रेमानं जिव्हाळ्यानं आपुलकीन राहत नसे, वसकन कसकन धावणं, हे करणं, दुसऱ्याच्या खालच्या माणसाला वाईट वाटतं बोलणं, हे करणं, असं तो वागत असे. आणि दुसरा मात्र त्याच्यासोबत असणाऱ्या प्रत्येक माणसाची प्रेमानं जिव्हाळ्यानं आपुलकीन राहत होता. म्हणजे ते वरिष्ठ असो, कनिष्ठ असो, कोणताही माणूस असो, तर असा राहत होता. प्रेमानं जिव्हाळ्यानं आपुलकीन राहत होता. आणि जे आपल्याला काम दिलं ते काम हे प्रामाणिक करत असे, दिलं त्या टायमात तसे. आणि जे एक नंबरचा होता तो मात्र तसा नव्हता. त्याला काही घरचं किंवा ऑफिसमधलं काही टेन्शन आलं की कोणाशी प्रेमानं जिव्हाळ्यानं आपुलकीने राहते नसे आणि वादविवाद जास्त करत असे. त्याचा परिणाम असा झाला, त्याचं वरिष्ठाला त्याचं काम पटलं नाही. वरिष्ठानं फक्त त्याचं हे लक्षात आलं, त्याचं वागणं, बोलणं, राहणं, हे सगळं काय लक्षात आलं. त्याचा परिणाम झाला, 2 नंबरचा होता त्याची प्रगती झाली आणि 1 नंबर त्याची मात्र प्रगती त्याच्या स्वभावामुळे फुटली. मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि मग एवढंच, भगिनींनो, फक्त एवढंच की तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक माणसाशी प्रेमानं जिव्हाळ्यानं आपुलकीन राहा आणि जे आपलं ते ध्येय जे आहे ते ध्येय पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध काम करा, वेळात काम करा. नसता अशी वेळ तुमच्यासुद्धा येऊ शकते. एवढं ठिकाण सांगणं, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाशी कोणाशी कामा पडसाल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा एक सबस्क्राईब करा सगळं. म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यातसुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आय डीला सबस्क्राईब करावं. एवढं ठिकाण समजणं. धन्यवाद व्हिडिओ ऐकल्याबद्दल.